लेक्चर ऑफ सर्क्युलर मोशन. आता थर्ड लेक्चर मध्ये, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट शिकलोय रिलेटेड टू द सर्क्युलर मोशन. त्यातल्या काही दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितल्या होत्या. सेकंड दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण सेकंड व्हिडिओ मध्ये बघितल्या होत्या. फर्स्ट व्हिडिओ मध्ये कुठल्या बघितल्या होत्या? रेडियस वेक्टर अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सेकंड मध्ये कुठल्या बघितल्या होत्या? पुन्हा सेकंड व्हिडिओ मध्ये आपण काय बघितलं होतं? रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन. ओके. त्यानंतर आपण सांगितलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला दोन्ही वेलोसिटी असतात, लिनियर आणि अँग्युलर. ओके. त्यातली लिनियर वेलोसिटी नेहमी व्हेरिएबल असते आणि अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट असते. आणि ज्या मोशन मध्ये वेलोसिटी चेंज होते त्या मोशनला आपण कुठलं मोशन म्हणतो? ऍक्सेलरेटेड मोशन. दॅट्स व्हाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अ ऍक्सेलरेटेड मोशन. Today we are going to start a name article of circular motion and we are going to start with the first article called as a periodic motion. Kudla motion? Periodic motion. So, welcome to our beautiful channel DC Janta. Say yes. Yes. बघा, what is meant by periodic motion? लक्ष द्या, periodic motion काय असतं? So, periodic motion मध्ये ऑलरेडी आपण शिकलो ऑसिलेशन या टॉपिक मध्ये. पिरियडिक मोशन मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. कुठल्या? द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ. द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जे मोशन पुन्हा पुन्हा काय होतं? रिपीट होतं. पण कसं रिपीट होतं? आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा, पिरियडिक मोशन मध्ये द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ. द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ. बघा, द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ ओके आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आफ्टर इक्वल इंटरवल of a time, after equal interval of time is called as periodic motion. Okay. Why uniform circular motion is called as periodic motion? Why UCM is called as periodic motion? UCM ला periodic motion म्हणता येईल का? आणि जर म्हणता येत असेल तर का बरं म्हणतो आपण? periodic motion का बरं म्हणतो? लक्षात ठेवा. मला हे सांगा, पार्टिकल जर सपोज सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, कुठलं मोशन रे? सर्क्युलर मोशन. आर गेटिंग? यस. आता मला हे सांगा, बाळांनो, सपोज हा एक सेंटर आहे, सॉरी हा सेंटर आहे, स्ट्रिंग आहे, हा दगडू आहे, करेक्ट आहे. आता मला हे सांगा, पार्टिकलने आपली जर्नी कुणापासून स्टार्ट केली? ए. आणि तो पुन्हा कुठे येणार सांगा? फिरून ए वर. पुन्हा कुठून फिरून येणार? ए वर. पुन्हा कुठून फिरून येणार? ए वर. म्हणजे याचा अर्थ स्पीड काय राहणार आहे सांगा? त्याची कॉन्स्टंट. त्याचा मोशन पुन्हा 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 रिपीट होत आहे आणि टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन सुद्धा काय? सेम. जसं फॉर एक्झाम्पल, तुमच्या डोक्यावर कोण आहे? अबे बोला कोण आहे तुमच्या डोक्यावर? फॅन आहे. फॅन सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो की त्याचे ब्लेड सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात? ब्लेड्स. रेग्युलेटर नंबर 5 फिक्स आहे. सांगा त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट. मग आता मला हे सांगा, त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे आणि त्याचं मोशन पुन्हा 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 रिपीट होतं. पुन्हा 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 रिपीट होत आहे आणि टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट ईच अँड एव्हरी रिव्होल्यूशन सेम लागतंय की डिफरंट? सेम. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याची स्पीड काय असते सांगा? कॉन्स्टंट. म्हणजे दॅट्स व्हाय यू सिम्पली कॅन से UCM इज ऑलवेज अ periodic motion. Why? Because in uniform circular motion, particle always repeats their path and time required to complete each and every revolution काय असतो सांगा? Same असतो. काय असतो? Same. That's why UCM is called as periodic motion. UCM is always a periodic motion, but every periodic motion is not a UCM because some periodic motions are SHM. काय periodic motion काय असतात? सिंपल हार्मोनिक मोशन. ऑसिलेशन टॉपिक आपण शिकलो आहे. ऑसिलेशन टॉपिक मध्ये पिरियडिक मोशन सुद्धा शिकलो आहे. पिरियडिक मोशनचं दुसरं एक्झाम्पल कुठलं असते? सिंपल हार्मोनिक मोशन. मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मीन, मीन टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू मीन. हे सुद्धा पिरियडिक आहे. इज दॅट क्लियर? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अ पिरियडिक, but every periodic motion is not a UCM because some periodic motions are SHM. SHM म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन. इज दॅट क्लियर? येस. ओके. पिरियडिक मोशन नंतरचा नेक्स्ट आर्टिकल असतो व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय बोललो मी सांगा? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय असतं? ओके. व्हॉट इज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन गाइस? येस, सांगू शकता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय असतं? पिरियड सगळ्यांना माहित आहे. पिरियड म्हणजे काय असतं? टाइम. टाइम टेकन बाय द पार्टिकल. काय बोललो मी? टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन. भाऊ पिरियड ऑफ SHM नाही बोललो मी, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. तो SHM होता. जर का पेपर मध्ये डेफिश आली पिरियड ऑफ SHM तर काय लिहाल? टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. आणि जर का पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आली तर काय लिहाल? टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन.
पार्टिकलला आपलं स्वतःचं, किती सुंदर आला बघा हा, पार्टिकलला आपलं स्वतःचं एक रिव्होल्यूशन, पार्टिकलला आपलं स्वतःचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे कोण असतो? पिरियड. अरे बोला काय असतो? पिरियड. इज दॅट क्लियर? येस. It is a vector quantity or scalar quantity? Scalar quantity. Why scalar quantity? Because after all it's a time. Time unit काय असतं? सेकंड. सांगा SI आणि CGS दोन्ही युनिट काय असणार आहे बाळांनो? सेकंड. सेकंड म्हणजे सेकंडची पॉवर किती? 1. And what are the dimensions of period? Period चे dimensions काय? L and T. L म्हणजे कोण? कशात? Is there any meter? No. M म्हणजे कोण? मास. कशात? Is there any kg? No. T म्हणजे कोण? कशात? ची पॉवर 1. This is all about the period of revolution. Simple. It is the time taken by the particle to complete one revolution. The time taken by the particle to complete one revolution. The time taken by the particle to complete one revolution. The time taken by the particle to complete one revolution. It's called as period of revolution. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा एक आर्टिकल बघायचा आहे बाळांनो. एक्सप्रेशन. काय बोललो मी सांगा? एक्सप्रेशन. अरे बोला काय बोललो? एक्सप्रेशन फॉर period of revolution. Expression for काय? Period of revolution. Revolution. Correct आहे? Okay. Period of revolution चं expression काय असते? So period is always denoted by capital T. कशाने डिनोट केला जातो? capital T. Okay. आता ऑसिलेशन टॉपिक आपला झालेला आहे आणि कित्येक वेळ नाही समजले तरी आपण हे फॉर्म्युले यूज केलेले आहे. T is equal to किती असतं? 2 pi by omega. पण हा फॉर्म्युला आता या टॉपिक मध्ये डिराइव्ह करावा. ओके चला. पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला काय असतो? अरे आलं ओके. एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता यात काय करायचं? सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो. सगळ्यात पहिले मी काय करतो इकडे बघा. हा बघा सगळ्यात पहिले फॉर्म्युला येतो वेलोसिटी. कुठली सिटी? वेलोसिटी. हा बरोबर आहे. Velocity is equal to किती असतं रे बाळांनो? Distance covered. अरे बोला रे. Distance covered. Velocity is equal to distance covered divided by काय असतं? Time required. Time taken किंवा time required. Velocity is equal to okay distance covered divided by किती असतं? Time taken. Okay. आता मी जर लिहिलं for one complete revolution. बाप रे बाप. आता मी कोणासाठी लिहित आहे सांगा? फॉर वन कंप्लीट रिव्होल्यूशन. यू नो वन कंप्लीट रिव्होल्यूशन गाइस? ओके दिस इज अ वन कंप्लीट रिव्होल्यूशन. इज दॅट क्लियर? पार्टिकल ए पासून निघाला आणि कुठे येऊन पोहोचला? ए वर. मग जर का सपोज एका रिव्होल्यूशनचा विचार करत असाल तर एका रिव्होल्यूशन मध्ये डिस्टन्स कव्हर्ड काय असतं सांगा? व्हॉट इज द डिस्टन्स कव्हर्ड? इज इक्वल्स टू अँड व्हॉट इज द टाइम टेकन? इज इक्वल्स टू. बोला सांगा. इन वन रिव्होल्यूशन डिस्टन्स कव्हर्ड किती असतं? एका रिव्होल्यूशन मध्ये तुम्ही किती डिस्टन्स कव्हर करता? एका रिव्होल्यूशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करता? ए पासून निघाला पुन्हा ए वरच यायचं आहे. हे पहा ए पासून निघाला आणि पुन्हा ए वरच लिहायचं आहे. हे पहा हे डिस्टन्स कव्हर. सर्कलला लेंथ नसतं. सर्कलला लेंथ नसते. सर मी एवढी चालले. गार्डन मध्ये फिरता तुम्ही? गार्डन मध्ये मॉर्निंग वॉक फिरता. कधी गार्डन मध्ये मॉर्निंग वॉकचा जो ट्रॅक असतो तो सर्क्युलर ट्रॅक असतो. काय असतो? सर्क्युलर ट्रॅक. मग सर मी इथनं निघाले. सर मी इथे पोहोचले म्हणजे मी काय केलं सर? मी एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. मग मी जर का विचारलं त्या एका रिव्होल्यूशन मध्ये तू किती डिस्टन्स कव्हर केलं? हे होत काय? एका रिव्होल्यूशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं? तर एका रिव्होल्यूशन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे कोण असतं? सर्कमफरन्स. काय असतं? सर्कमफरन्स. सर्कलला नसते. सर्कलला असतो सर्कमफरन्स. सर्कलची लेंथ म्हणजे सर्कलचा सर्कमफरन्स. सो इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल्स टू किती असतं? सर्कमफरन्स इज इक्वल्स टू 2 pi r. आणि एका रिव्होल्यूशन मध्ये टाइम टेकन किती टाइम घेतो? एका रिव्होल्यूशन मध्ये घेतलेल्या टाइमला आपण म्हणतो स्टँडर्ड टाइम. कुठला टाइम? स्टँडर्ड टाइम. कुठला असतो? पिरियड. काय असतो? पिरियड. सो व्हॉट इज पिरियड? पिरियड म्हणजे काय असतं? पिरियड इज अ स्टँडर्ड टाइम ना. इट इज टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. लक्षात ठेवा. ओके एकापेक्षा जास्त नाही एकापेक्षा कमी नाही. सो इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल्स टू 2 pi r and time taken is equals to किती असतं? पिरियड. पुट दॅट व्हॅल्यू हियर. सो व्हॉट यू विल गेट? कम ऑन बोला काय राहिलं? velocity is equals to distance covered. In one complete revolution distance covered किती आहे? 2 pi r and in one complete revolution time taken किती आहे सांगा? period. divide मधला t multiplied मध्ये गेला is equals to किती असतं सांगा? 2 pi r divided by काय? v.
अरे डिवाइड मला टी मल्टिप्लाइड मध्ये गेला तर व्ही डिवाइड मध्ये येईल ना. आणि कुठेतरी आपण आजच शिकलेलो आहे. कशाला? आज मागच्या लेक्चर मध्ये. ओके, काय शिकलो आहे? v इज इक्वल टू किती असतं? r के r ओमेगा. r ओमेगा कळलं का? v ची व्हॅल्यू r के r ओमेगा. r ओमेगा. सो पिरियड t इज इक्वल टू किती असतं? 2 पाय r डिवाइड बाय v. v ची व्हॅल्यू r ओमेगा. r कॅन्सल. सो बाळांनो पिरियड t इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. 2 pi by omega. This is the expression for period of revolution. Physics is a very simple subject. फक्त तो समजला पाहिजे. ओके, नंबर ऑफ टाइम्स प्रॅक्टिस करा. वाचू नका, लिहून बघा प्रत्येक गोष्ट. फिजिक्स हा नियरली इक्विव्हॅलेंट टू मॅथ्स आहे. जसा तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करता मला माहित नाही, करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट लिहून बघायला पाहिजे. तशीच तुम्ही फिजिक्सची सुद्धा प्रत्येक गोष्ट लिहून बघायला पाहिजे. कारण की सगळं मॅथमॅटिक्सच आहे. अरे गडे, पण इंटरेस्टिंग मॅथमॅटिक्स आहे, व्हॅलिड मॅथमॅटिक्स आहे, लिंक करणारा मॅथमॅटिक्स आहे. समजलाय की नाही? थोडा इंटरेस्ट घ्या या सब्जेक्टने. तुमच्यावर जर का कंट्रोल, तुम्ही जर का या सब्जेक्टला कंट्रोल केला तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल आहे. आणि या सब्जेक्टने जर का तुमच्यावर कंट्रोल केला तर संपले तुम्ही. त्याने नाही तुम्हाला कंट्रोल केलं पाहिजे. कोणी कंट्रोल केलं पाहिजे? तुम्ही त्या सब्जेक्टला कंट्रोल केलं पाहिजे. समजलाय? बाकीचे सब्जेक्ट कंट्रोल मध्ये येतात, पण हा हातातून निसटला तर जागेवर येत नाही. त्यामुळे बरोबर लक्ष द्या, लिंक मध्ये अभ्यास करा. हा असं हो, आपण ऑसिलेशन मध्ये असं शिकलो आहे, तुम्हाला अभ्यास करताना त्रास होणार नाही. कुठेतरी ते एक मोशन आहे, हे एक मोशन आहे, मोशनचे कुठेतरी फॉर्म्युले काही ना काहीतरी सेम येतात. आर गेटिंग? सो दिस इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय झालं सांगा? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता पिरियड नंतर नेक्स्ट अतिशय महत्त्वाची डेफिनेशन असतं. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन? काय बोलू मी सांगा? फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. ओके, आणि सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी काय असते. सगळे म्हणतात व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? रेसिप्रोकल पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. हट, अगदी बरोबर. ओके, पण ती डेफिनेशन नाही आहे फ्रिक्वेन्सीची. फ्रिक्वेन्सी काय असते? फ्रिक्वेन्सी असते बाळांनो नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. काय? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. अरे बोला, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड. करेक्ट आहे? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड म्हणजे काय? सो फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय ईटा. फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय m इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिव्होल्यूशन. कॅपिटल N म्हणजे नंबर, संख्या. किती रिव्होल्यूशन? 1 रिव्होल्यूशन, 2 रिव्होल्यूशन, 3 रिव्होल्यूशन, 4 रिव्होल्यूशन. त्याला म्हणतात नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. तुम्ही किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट केले आणि तेवढे रिव्होल्यूशन्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती टाइम लागला, या दोघांचा रेशो म्हणजे फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सीची बेसिक डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. कुठली? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. तुम्ही जर का असे लिहिलं तरी चालते. काय? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काय पर युनिट काय बोला? टाइम. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. इज दॅट क्लियर? यस. पण आता त्यात मॉडिफिकेशन कसं होते लक्ष द्या. हां सांगा. n म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. समजा पार्टिकल इथून निघाला. हां फर्स्ट रिव्होल्यूशन इथून सुरू झाला. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन, 8, 9, 10 हे झाले नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. आणि तेवढे रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे कोण असं सांगा? फ्रिक्वेन्सी. पण जर का सपोज मी या टाइम टी च्या ठिकाणी पिरियड लिहिला. काय लिहिला सांगा? पिरियड. काय लिहिला? शेवटी तोही टाइमच आहे. काय चेंज झाला सांगा बरं? पिरियड इज द जनरल टाइम ऑफ स्टँडर्ड टाइम. एवढा स्टँडर्ड असतो. कोणासाठी चेक केला जातो? 1 रिव्होल्यूशन. कोणासाठी? यांची व्हॅल्यू काय टाकणार मी? म्हणून तुम्ही फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल ऑफ पिरियड. समजलाय की नाही? कसा समजलाय फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल ऑफ पिरियड? तो फॉर्म्युला नाहीये. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स डिवाइडेड बाय टाइम. जर का टाइमच्या ठिकाणी मी स्टँडर्ड टाइम टाकला. स्टँडर्ड टाइम किती आहे? पिरियड. तर यांची व्हॅल्यू किती टाकाल? 1. कारण पिरियड म्हणजे एका रिव्होल्यूशन साठी काढलेला टाइम. म्हणजे यांची व्हॅल्यू 1 टाकावं लागेल. आणि मग मला नवीन फॉर्म्युला तयार झाला. n = t = 1/t. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. इज दॅट क्लियर? डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण नोट्स दिलेली आहे. तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि अभ्यास करू शकता. आपल्या क्लासच्या नोट्सच्या बाहेर काही वाचायचं नाही. काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता मला हे सांगा युनिट्स काय लिहाल फ्रिक्वेन्सीचे? बोला, फ्रिक्वेन्सीचे युनिट काय लिहिणार? बोला सांगा. n चे दोन फॉर्म्युले. n = किती असते? n के n/t आणि 1 के 1/t. सांगा काय लिहा? या फॉर्म्युल्यावरनं एक युनिट निघतं, त्या फॉर्म्युल्यावरनं एक युनिट निघतं. सांगा या फॉर्म्युल्यावरनं काय युनिट निघतं? n म्हणजे कोण? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. म्हणजे काय लिहिणार? रिव्होल्यूशन्स पर टाइमचे युनिट
सेकंड, त्यालाच म्हणतात आरओटी, रोटेशन्स पर सेकंड. कसं ग बाई? हा काय म्हणतात सांगा? रोटेशन पर सेकंड, रिव्होल्यूशन पर सेकंड, सोबतच काय म्हणतात? रोटेशन पर सेकंड. त्याला सोबतच म्हणतात आरपीएस. व्हॉट इज मीन बाय आरपीएस? रिव्होल्यूशन पर सेकंड, रोटेशन पर सेकंड. ओके. आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याजवळ आहेच, आयता रेडी. रेडी आहे, रेडी. ठीक आहे, लक्ष द्या. काय सांगा? 1 1/t 1/t म्हणजे 1 अपॉन पिरियड. 1 अपॉन पिरियड म्हणजे किती असतं? 1 अपॉन सेकंड. किंवा त्याला काय म्हणतात सांगा? सेकंड -1. किंवा त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पर सेकंड. काही घाणघाण नसते. लिहू शकता? आर यू रेडी? ओके. पण बाळांनो, इथं आता प्रॉब्लेम कसा आहे? जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार, काय सॉल्व्ह करणार? न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना फ्रिक्वेन्सी युनिट काय असलं पाहिजे? एक तर 1 अपॉन सेकंड किंवा पर सेकंड. पर सेकंडला अजून म्हणतात काय? इट हर्ट्स नाही सर, इट हर्ट्स. हर्ट्स की हर्ट्स? हर्ट्स की हर्ट्स? मानसी, हर्ट्स सर, इट हर्ट्स. बोला. इट हर्ट्स. बरोबर आहे ना? मी किती काही बोलतो तुम्हाला, इट हर्ट्स ना? अरे मी तुम्हाला काही बोलतो, तुम्हाला हर्ट नाही होत? सगळ्या 4 टीचर पैकी सगळ्यात जास्त कोण बोलतो तुम्हाला सांगा? काय विचार करतो का? मुलींची बॅच आहे, बिचाऱ्या आई वडिलांच्या दूर राहतात, हॉस्टेलवर राहतात, चांगलं जेवण भेटत नाही. काय विचार करतो मी तुमच्यासोबत बोलताना? माझ्या टार्क सडकलं मी काही बोलतो तुम्हाला, बरोबर आहे की नाही? काही मुली रडतात का? त्या दिवशी गावडी मॅडम रडल्या होत्या आपल्या, बरोबर आहे की नाही? बरं, प्रत्येक जण रडलेला आहे कोणी ना कोणी कधीतरी. तुम्हाला असं हर्ट होते तेव्हा? सर आपल्याला बोलतात म्हणून नालाय काय सर? वाटते ना असं? नाही वाटत? सवय लहानपणीपासून. ओके. तुम्ही का पहिल्यांदाच बोलताय का सर? लहानपणीपासून कोण ना कोणी बोलत आहे आम्हाला, ते काही नवीन वाटत नाही. पण होते ना हर्ट? रडता याचा अर्थ हर्ट होते, बरोबर आहे? हर्ट होते की चांगलं वाटते? काय होते बोला ना? यातलं कोणी रडलं नाही का बॅचमध्ये कधी? 100% रडलं असेल कोणतं, आता मला आठवत नाही. श्रावणी रडली नाही तू कधी तरी? मी बोललो तेव्हा असे डोळे तर लाल होतात, असं ज्या पाणी बाहेर निघायला निघते पण येत नाही लगेच, आहे ना? 11वीत वगैरे. मानसी, मी तुला किती काय बोलतो, कधी कधी किती राग येत तुला, असं वाटतं येऊन मारल सरला. मला तुझे चेहरे बघूनच समजते मला की तुला खूप राग येत आहे माझा. नाही होत? अरे यार बोला यार. नाही होत. पण जेव्हा होईल ते काय असतं? हर्ट. सर तुमचं का बरोबर? आम्हाला ज्याचं व्हायचं त्याचं होईल हर्ट. बरोबर आहे, समजू शकतो मी, समजू शकतो. ठीक आहे, लक्ष द्या. अगदी बरोबर, तुमचं काही चुकलं नाही. तर एक्झॅक्ट म्हणजे काय? बोला. हर्ट्स. 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 बरोबर आहे, हर्ट्स. बरोबर आहे. तर फ्रिक्वेन्सीचं असाइनमेंट काय असतं? हर्ट्स, रिव्होल्यूशन पर सेकंड, असं बरंच काही असतं. पण जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार, सो व्हॉट इज अ प्रॅक्टिकल युनिट? कुठलं युनिट सांगा? प्रॅक्टिकल युनिट. प्रॅक्टिकल युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं प्रॅक्टिकल युनिट असतं आरपीएम. काय असतं? आरपीएम. रिव्होल्यूशन्स पर मिनिट. काय असतं बोला? रिव्होल्यूशन पर मिनिट. एक्स आरपीएम देतो ना, 50 आरपीएम, 60 आरपीएम, 20 आरपीएम, 40 आरपीएम, तसं एक्स आरपीएम. पण न्यूमेरिकल मध्ये जेव्हा व्हॅल्यू टाकाल तेव्हा आरपीएम टाकाल की आरपीएस टाकाल? आरपीएस. मिनिट्स टाकता येणार नाही, आणि त्याचं असाइनमेंट काय? आरपीएस. मग कसं टाकणार? एक्स आरपीएम म्हणजे किती असतं? एक्स अपॉन 60 आरपीएस. एक्स अपॉन 60 आरपीएस. रिव्होल्यूशन्स पर मिनिट की रिव्होल्यूशन्स पर सेकंड? रिव्होल्यूशन्स पर सेकंड. ओके. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं, जर आरपीएम आला असेल तर त्याला कशाने डिवाइड करायचं? 60 नी. आणि ते कशात कन्वर्ट करायचं? आरपीएम. इज दॅट क्लियर? इज दॅट क्लियर? यस. आणि सगळ्यात लास्ट आर्टिकल. ओके. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन? लक्ष द्या. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन? संबंध. रिलेशन म्हणजे काय? संबंध. संबंध हे बिटवीनच असतात. संबंध हे बिटवीनच असतात, दोघांच्या मधातच असतात. पुन्हा कोणामध्ये रिलेशन घ्यायचं आहे? थीटा अँड कॅपिटल एन. थीटा अँड कॅपिटल एन. सांगा थीटा म्हणजे कोण? थीटा म्हणजे कोण? फिजिक्स सुरू आहे की मॅथ्स? मग सांगा आता थीटा कोण आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि एन म्हणजे कोण असतं? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, काय संबंध आहे? तर संबंध काढताना आपण असं लिहू,
नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथं डाउनलोड करा. करेक्ट आहे. जे लोक आळशी असतात ना त्यांनी त्या नोट्स डाउनलोड करायचं, आणि जे लोक खरंच अभ्यासू असतात ना त्यांनी जसा व्हिडिओ सुरू असतो ना तशाच नोट्स काढत असतात. त्यांनी खूप चांगला अभ्यास होतो. समजलंय. म्हणजे आळशी असतात, ज्यांना जीवार येते, फक्त येण्यासारखे पाहत राहतात, त्यांच्यासाठी मग ते नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. चालेल, तिथून तुम्ही प्रिंट आउट काढू शकता स्वतःच्या पैशाने. ओके. हां, ओके. वी नो दॅट. लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, वी नो दॅट. नाही तर सर तुमचा व्हिडिओ पाहायला आलाय, भारी आहे, ती नोट्स कुरिअर पाठवून द्या, हा काय ॲड्रेस. ठीक आहे, एवढंच बाकी होतं. सांगा, वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? काहीच माहित नाही आपल्याला. काय माहिती बोला? येस, आपल्याला माहिती आहे. टी इज इक्वल्स किती असतं? 2 पाय की 2 पाय बाय ओमेगा? 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा 2 पाय बाय कॅपिटल टी डिवाइड मधला ओमेगा वर गेला तर डी खाली जाईल. से येस. येस. सो ओमेगा इज इक्वल्स किती असतं? 2 पाय की 2 पाय बाय कॅपिटल टी? 2 पाय बाय. सो 2 पाय इनटू टी की 1 बाय टी? 1 बाय टी. सो 2 पाय बघा बाहेर काढू. राईट. 1 अपॉन टी म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ पिरियड, and reciprocal of period is called as frequency is equals to omega. Is that clear? आणि तुम्हाला आठवते का ऑसिलेशन मध्ये हा फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळ यूज केला, ओमेगा इक्वल्स टू 2 बाय. आठवतो का? आता ओमेगा म्हणजे काय असतं? व्हॉट इज ओमेगा? व्हॉट इज अँग्युलर वेलोसिटी? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल्स टू, इथं कोण असतं? 2 बाय. एन म्हणजे कोण असतं? फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स डिवाइड बाय टाइम. हा, रेसिप्रोकल ऑफ पिरियड असतो, मला माहिती आहे तुमच्या मनात तेच होतं. ओके, पण नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स डिवाइड बाय टाइम सुद्धा असतो. इज दॅट क्लियर? आणि हा टाइम आणि टाइम काय झाले? कॅन्सल. क्या बचा रे? दिस इज द रिलेशन बिटवीन थीटा एंड एन. इज दॅट क्लियर? यस. This is the relation between angular displacement and number of revolutions. Video pause करा आणि लिहून घ्या. So this is the third video of circular motion. Okay, all the very best. Thank you.